हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? आज मी आले वॉशिंग्टन DC मधल्या सर्व हिस्टॉरिकल बिल्डिंग्स बघायला. तुम्हाला माहिती असेल वॉशिंग्टन DC हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचं कॅपिटल आहे आणि ह्या कॅपिटलमध्ये खूप महत्त्वाच्या सर्व हिस्टॉरिकल बिल्डिंग्स आहे, जसं की आपण म्हणू शकतो वर्ल्ड वॉर 2चं मेमोरियल, अब्राहम लिंकनचं मेमोरियल, नॅशनल मॉन्युमेंट, व्हाईट हाऊस ऑफ अमेरिका, कॅपिटल बिल्डिंग ऑफ युनायटेड स्टेट्स. हे सगळ्या छान छान आणि हिस्टॉरिकल आणि खूप बघण्यासारख्या बिल्डिंग इथे आहे. म्हणून आम्ही आजचा दिवस हा पूर्णपणे हिस्टॉरिकल बिल्डिंग बघायलाच दिला आहे. चला, तुम्ही आता बघू शकता मी आता जिथे आले ती जागा प्रसिद्ध आहे ते वर्ल्ड वॉर 2चं मेमोरियल म्हणून. हे मेमोरियल वर्ल्ड वॉर 2मध्ये जे आर्मी ऑफिसर शहीद झाले त्यांच्यासाठी बांधलं आहे. तसंच तुम्ही बघू शकता इथे समान अंतरावर एक पिलर आहे आणि त्या पिलरवर अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याचं स्टेटचं नाव आहे. तुम्ही बघू शकता सेंटरला जो फाउंटन आहे त्याच्या आजूबाजूला हे एकूण 56 पिलर आहेत आणि त्या 56 पिलर्सवर अमेरिकेच्या प्रत्येक राज्याचं नाव आहे. वर्ल्ड वॉर 2च्या वेळी अमेरिकेतल्या प्रत्येक राज्याने जी युनिटी दाखवली त्या युनिटीचं हे एक प्रतीक आहे असं आपण म्हणू शकतो. ही एक मोठी मुद्रा आहे ज्याच्यावर वर्ल्ड वॉर 2 असं लिहिलं आहे आणि पुढे जर आपण गेलो तर इथे 1941 to 1945 मध्ये जेव्हा हे युद्ध चालू होतं तेही लिहिलं आहे. इथून समोर तुम्हाला जी उंच बिल्डिंग दिसते तिला नॅशनल मॉन्युमेंट किंवा वॉशिंग्टन मॉन्युमेंट असं म्हणतात, कारण अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या स्मरणार्थ ही बिल्डिंग बांधली गेली होती आणि सुमारे 176 वर्षापूर्वी ही बिल्डिंग बांधली गेली आहे. म्हणजे 1848च्या दरम्यान ही बिल्डिंग बांधली गेली आहे. तुम्ही बघू शकता हिच्या चारही बाजूला अमेरिकेचे फ्लॅग्स आहेत आणि समोर आल्यानंतर जवळ आल्यानंतर ही बिल्डिंग अशी दिसते, पण लांबून तुम्ही बघितलं ही बिल्डिंग खूप उंच आहे. आता आपण आलो आहे कॅपिटल बिल्डिंगकडे. तुम्ही बघू शकता ही बिल्डिंग किती सुंदर पद्धतीने बांधली गेली आहे आणि असं म्हणतात की ह्या बिल्डिंगचं बांधकाम हे 1793 साली वगैरे सुरू झालं होतं आणि त्या सेंच्युरीमध्ये सर्व गव्हर्नमेंटची कामं ही ह्याच बिल्डिंगमध्ये होत असत आणि ती एकमेव बिल्डिंग होती असंही म्हटलं जातं. तुम्ही बघत असलेली ही बिल्डिंग आहे अब्राहम लिंकन यांचं मेमोरियल. या बिल्डिंगच्या मध्यभागी अब्राहम लिंकन यांचा खूप मोठा स्टॅच्यू आहे आणि आजूबाजूला भिंतीसोबतच 36 मोठमोठे कॉलम्स आहेत. आत्ता आम्ही आलो आहे व्हाईट हाऊसकडे. 2013 किंवा 14 साली मी व्हाईट हाऊस डाऊन हा पिक्चर जेव्हा बघितला होता तेव्हापासूनच व्हाईट हाऊस बघणं हे माझं स्वप्न होतं आणि आज ते पूर्ण झालं आहे, पूर्ण होतं आहे असं मला वाटतं आहे. त्यामुळे व्हाईट हाऊस हे माझं सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण होतं वॉशिंग्टन DC मध्ये.
1853 सालीच हे व्हाईट हाऊस बांधण्यात आले, म्हणजे जेव्हा जॉर्ज वॉशिंग्टन प्रेसिडेंट होते. या व्हाईट हाऊसच्या समोरच एक पार्क आहे, जिथे अँड्र्यू जॅक्सन यांचा घोड्यावर बसलेला एक पुतळा आहे. तोही तुम्ही बघू शकता. सर्व बघून झाल्यानंतर वॉशिंग्टन DC रोडवर जागोजागी असलेल्या या ई-बाईकचा मी आस्वाद घेतला. 2-3 राईड घेऊन मला छान मजा आली आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रुपमधल्या एका मेंबरचा बर्थडे होता, तो आम्ही सेलिब्रेट केला.